कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सुनावणीस राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी देखील अनुपस्थित राहिले। त्यामुळे ठाकरे यांना वॉरंट बजावण्यात यावं असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वतीनं त्यांच्या वकिलानं आयोगाला दिलेला आहे। या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंसारी। मंदार, 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा या ठिकाणी हिंसाचार झालेला होता। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी जो हिंसाचार झाला त्यासाठी राज्य सरकारकडून एक आयोग नेमण्यात आला। त्या आयोगाचं काम जवळपास 7 वर्ष होत आली तरी देखील सुरू आहे आणि या आयोगासमोर वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर ते वेळोवेळी हजर होतात आणि त्यांच्या सुनावणी दरम्यान त्यांनी मागणी केली की उद्धव ठाकरे यांना देखील या आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात यावी। आयोगाने तसे आदेश देखील दिले होते, मात्र उद्धव ठाकरे स्वतः किंवा त्यांच्या बाजूनी कोणीच हजर झालं नाही। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडून ही मागणी करण्यात आली आहे। यावरती आता आयोग काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल। अगदी, त्यामुळे आयोग आता नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या अपडेटसाठी धन्यवाद मंदार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।